हाय नमस्कार. जरा थोडंसं कमेंट कर वरती. काय माझ्या भावा बहिणींची कमेंट अशी आहे, बानू बाळा तू खुश राहा, आनंदी राहा. भरपूर जणांचं असं बानूबद्दलची काळजी ऐकून आनंद वाटतो मला. भरपूर जण बानूची काळजी करणारे आहेत, मी सोडून पण. कारण एक आईला आनंद इतका होतो की ज्या म्हणजे नाही का, कुणीतरी आहे आपल्या मागं पण भावा बहिणींचा सपोर्ट. तर काही जणांची कमेंट अशी आहे की जीव दे आणि बाबा काय बावळट. हा ग बाई किंवा बाबा, तू तुझ्या बापाला अशीच बोलली होती का? बोलली अच्छन बहुतेक. काय तुझा भरोसा नाही, कारण तू दुसऱ्याच्या बापांना तशी समजतीस. तू स्वतःच्या बापाला काय म्हणत असशील ते देवालाच माहीत. अगं माझाच बाप सोड, मी बाकीच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना मी माझं भाग्य समजते. कारण मला वाईट वाटतं. अगं एखाद्या म्हणजे म्हातारा माणूस तर बसलं तर आपण त्याला 1 रुपया देतो. 1 रुपया द्यायच्या ऐवजी का आपण त्याला एक बिस्किट पुडा दिला तर त्याचा आत्मा गार होईल. आता माझी परिस्थिती तेवढी नाही बाई की मी त्यांना माझ्या घरी आणून सेवा करू शकते. जर मला नेक्स्ट टाइम तर संधी मिळली तर मी ते नक्कीच करेन. कारण आमचं घर एकतर असंच एकतर झालंय चांगलं. त्याच्यामध्ये 2 म्हातारी माणसं आहेत, 2 लेकरं आहेत. आणि माझं पण परिस्थिती काही चांगली नाही की मी त्यांना करावं. जनाची नाही मनाची लाज ठेव. आणि ही इथलं देवाने बहुतेक तुला दिला नाही. लाज कशाला म्हणते ती? कुत्र्याला आपण हाड म्हणलं ना तर ते कुत्रं नंतर येत नाही तिथं. अशी कुत्री हाड म्हणलं तरी येते ती, पटापट 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 येते ती. लाज नावाची शब्दात सोड. तुला लाज वाटते का म्हाताऱ्या माणसांना असं बोलायचं? आणि मला मारून तुला आनंद भेटत असेल ना, आणि मला मारून माझ्या लेकरांची जबाबदारी, माझ्या आईवडिलांची जबाबदारी तर घेत असशील ना, तर नक्कीच मी मरायला तयार आहे, ते पण तुझ्यासमोर. आणि तसं मला लिहून दे की मी तुझ्या 2 लेकरांना आईबापांना सांभाळायला तयार आहे आणि त्यांना काटाही टोचू देणार नाही. मग मी मरते आणि ते पण तुझ्या समोर मरते, कळलं का? लिहून दे आणि मग मरते. तुझ्या आईनं तुझ्यावर संस्कार केले का नाहीत? का आई नावाचा शब्द होता का नाही तुला? आता लाज वाटत असेल का नाही? फुकटचं यायचं आणि कमेंट करायची आणि बोलायचं. आता माझ्या काही भावा बहिणींना आवडणार नाही, कारण माझे भाऊ बहिणी काय म्हणतात की ताई तू असल्याकडे लक्ष देत जाऊ नको, तू आनंदात राहा. आणि मी त्याला हसली की काय ना काय आहेच, असं माझ्या भावा बहिणींचं म्हणणं आहे की तू असल्या कुत्र्यांकडे लक्ष देत जाऊ नको ताई, तू दुर्लक्ष करत जा. जेव्हा ही अशी कुत्री भुकत असतील ना, असं समजून जायचं की आपली प्रगती व्हायला लागली, म्हणून ह्यांच्या पोटात दुखायला लागलं. आता म्हणतात ना, जावा भावा असते त्या जाच आणि इरस करणारे. पण तू अशी व्यक्ती आहे किंवा व्यक्ता आहे मला माहीत नाही, पण तू जरच बारीकची तुझी कमेंट असते लाज नसल्याने. तुला आईबापांनी संस्कार दिले नाही. अगं ज्या बापांना म्हाताऱ्या माणसांना फुल नाही फुलाची पाकळी देऊन माणसांनी मदत केली, तू त्या म्हाताऱ्या माणसांना म्हणतीस की बावळट. अगं तुला बावळटनी जन्म दिला होता काय? अगं तुझ्यामुळं तुझ्या आईबापांना बोलावं लागतं, एवढं लक्षात ठेव. तू माझ्या बापाला तर बोललीस ना, तर ही तुला एक आता पहिल्यांदाच बोलायला लागली मी या कमेंटवर. आणि तू असले कमेंट तुला काय मी चिठ्ठ्या पाठवल्या नव्हत्या की येन माझ्या हेड्यावरच बघ, नाहीतर तुला गोळीच घालेल.
असले कुत्र्यांना काही ते हाड म्हणलं तरी येतंयच नुसतं येतंयच. तुकडा टाकून तरी हाड म्हणलं तरी येतंयच. मला मर म्हणते. तू मर की, तू मर. आता सगळ्याला मारून बसली असची ना, आता माझ्या मागं लागली. काय माझी जाव आहेच वय का सवत आहेच ग कुत्री माजलेली. आता मी झट कमेंट वाचून घेतल्या तर आजचा हेडवला कमेंट आहेत बरं का. आता आज जे हेडव पडला का नाही त्याला कमेंट अशा आल्या. अशी दोनच माणसं आहेत की कमेंट करणारी, आणि बायाच असतील ते बहुतेक, कारण बायांनाच बायांचं बघवत नाही. माणसं एवढी खालच्या ताराला जाऊन बोलत नाही ती बरं का, नाही ती बोलत. एका बाईची इज्जत करते ती माणसं, पण ही बाईचं खच्चीकरण करते. काय बाई हा अवघड आहे ह्या दुनियेत. पण का नाही खऱ्याची दुनिया नाही. जेवढं कष्ट करून आपण खातोय का नाही, तिच्या बहुतेक बिंबीला नॅट लागला असेल, तिनं कष्ट करून आम्हाला खायला घालते म्हणून ती बोलते अधिकाराने. तुझ्यामुळं तुझ्या आईबापा सुद्धा शिव्या खात्यात. तुला जनाची नाही मनाची तर लाज असू दे की. लाज नावाचा शब्द आहे का नाही तुझ्यापाशी पानसटे. तू जशी बोललीस का नाही तसंच मला पण माझ्या मनाला लागलं. आता मी बोललेली तुझ्या मनाला लय लागत असेल. या आता परत कमेंट करायला. माणूस जाऊ दे म्हणतंय, जाऊ दे म्हणतंय. जोपर्यंत माझ्यापुरतं बोलेल ना, मला बोलेल ना तर मी सहीन करेल. पण माझ्या आईला बापाला आणि 2 लेकरांना कोण बोलेल ना तर मी त्यांना सोडणार नाही ढिल्लं. कारण तू तुझ्या बेमटावरला पैसे, तुझ्या बेमटाला काही नेट लागून आणून मला पैसे दिले नाहीत की धरण तुझे लेकरं मी सांभाळते म्हणून मी बोलते. कुत्रे अगं लाज नाही तुला. काही जणांनी कमेंट पण केले, त्या उत्तर पण दिलंय, पण असल्यांना कुत्र्यांना काय कळायचं या का मजबुरीची, या का अपंग्या आईची. का बरं बनवती, कशामुळं बनवती, काय मजबुरी असन बिचारीच्या मागं. असल्या गोष्टी नाहीत, त्यांना अशाच गोष्टी दिसतात आणि अशाला अशाच बोललं पाहिजे तरच कळतं. जशाला जसं बोललं का नाही आणि गप बसलं ना, हा गप बसलीच्या बुडाखाली लय अंधार दिसतो असं समजतात. अगं कष्ट करूनच खातो म्हणून तर इज्जत कमवली आम्ही. तुझ्यासारखी इज्जत नसेल घालवली आम्ही. कुत्री येते यांना कमेंटच करून जाते रे. मा बापाला बावळट म्हणून तुला काय आनंद भेटला काय? तुझ्या बापाला म्हण की बावळट, आईला म्हण. आणि बावळटांनी तुला खरंच जन्म दिल्यावनी दिसतो या. आता लय गार वाटत असेल बोलल्यावर. बहुतेक असं बोलल्यावर तुला जेवण जात असेल ग, म्हणून तू कमेंट करतेच. घेणं नाही देणं नसतंच खांद्याला लावून येते या. तर चला भावा बहिणीनं सॉरी बरं का, पण तिनं जरा माझ्या बापाबद्दल बोलली म्हणून मी जास्त चिडली. कारण जे बोलायचंय ते मला बोल, कळलं का. माझ्या घरच्यांचा बोलायला तुला अधिकार नाही आणि मी तुला अधिकार तेवढा दिलेला नाही. सॉरी भावा बहिणीनं, कारण ती माझ्या बापाबद्दल बोलली म्हणून मी जास्त तिला चिडली. तर काय चुकलं असेल तर प्लीज माझ्या भावा बहिणीनं माफ करा. कारण जे बोलले असल्या कुत्र्यांना असं बोललं तरच कळतं. तर चला बाय.